नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शीतलची आई शीतलला म्हणाली, शीतल बाळा, आता तुझं लग्न होत आहे. माझे म्हणणे एकदा नीट ऐक आणि हे लक्षात ठेव. लग्नानंतर तुला कोणाचीही धमकी किंवा कोणाचीही बोलणे ऐकायची गरज नाही. तुझी सासू दिसतच आहे की ती धूर्त आहे, पण तुला घाबरण्याची काही गरज नाही. जर ती तुला 2 गोष्टी ऐकवत असेल तर तू तिला 4 गोष्टी ऐकवायच्या. कधीही तुझा आवाज दाबू नकोस. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच तुझ्या नवऱ्याला नियंत्रणात ठेव. त्याच्या मनावर ताबा ठेव, समजले? आणि मग जेव्हा तुला संधी मिळेल तेव्हा तुझ्या सासू आणि सासऱ्यांपासून वेगळे हो. मला वर्षानुवर्ष अनुभव आहे, म्हणूनच मी तुला हे सर्व काही सांगत आहे. जर तू एकटी राहिलीस तर तू राज्य करशील आणि तुला जास्त कामही करावे लागणार नाही. हे सर्व ऐकून शीतल थोडी अस्वस्थ झाली आणि म्हणाली, आई, तू हे काय म्हणत आहेस? शीतलने या सर्व आईच्या गोष्टी ऐकून निषेध केला. म्हणाली, आई, माझे अजून लग्नही झालेले नाही आहे आणि असे असेल तरीसुद्धा अजयचे आईवडील खूप चांगले आहेत. तिच्या आवाजात निरागसता होती, पण त्याच वेळी तिच्या आईबद्दल रागही होता. आई म्हणाली, अरे शीतल, मी तुला एक मार्ग सांगत आहे, जेणेकरून तू तुझे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगशील, कोणाची कठपुतली बनून नाही. हे जग खूप हुशार आहे. हे कांताताईंचे विचार होते. शीतलची आई कांताताई, ज्यांचे पती 2 वर्षापूर्वी वारले होते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. तिचा मुलगा रोहन तिच्यापासून वेगळा राहत होता आणि मुलगी शीतलचे लग्न जवळ आले होते आणि तिला वाटत होते की लग्नानंतर तिच्या मुलीला कोणतीही तडजोड करावी लागू नये. म्हणूनच आज ती तिच्या मुलीला हे अमूल्य ज्ञान देत होती आणि ती बोलत असताना तिचे शब्द शीतलच्या मनात रुजू लागले. तिचा संशय हळूहळू श्रद्धेत बदलत होता. शीतल तिच्या आईचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. अचानक तिने तिच्या आईकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले, आई, मला एक गोष्ट समजत नाही. माझा नवरा त्याच्या आईवडिलांना सोडून माझ्यासोबत वेगळे राहण्यास कसा सहमत होईल? हे कसे शक्य आहे? आईने क्षणभर तिच्याकडे पाहिले, नंतर हलकेच हसली आणि म्हणाली, अरे शीतल, जर बायकोला हवे असेल तर ती काहीही करू शकते. तू तुझ्या नवऱ्यावर अशा प्रकारे नियंत्रण ठेव की तू त्याची गरज बनशील. तो तुझ्याशिवाय एक पाऊलही उचलू शकणार नाही. हे सांगत असताना अचानक तिचा आवाज कडवट झाला. जरा तुझ्या वहिनीकडून शिक. एका आठवड्यातच तिने तुझा भाऊ माझ्यापासून कसा हिरावून घेतला. आईचे बोलणे ऐकून शीतलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे आई, हे सर्व सोड, पण मला सांग की तू माझ्या भावाला फोन केलास की नाही? शीतलचे शब्द ऐकून तिच्या आईचा चेहरा लाल झाला. जणू कुणीतरी जुने दडपून ठेवलेले दुःख उकरून काढले आहे. ती रागाने म्हणाली, मी ते केले नाही आणि मी ते करणार देखील नाही. शीतल म्हणाली, का आई, तू किती काळ हा राग तुझ्या मनाशी ठेवणार आहेस? कांताताई एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि वेदनादायक हास्य करत म्हणाल्या, त्याने माझ्यासोबत काय केले तुला दिसले नाही का? पण आई, शीतल काही बोलण्यापूर्वीच तिचे बोलणे थांबवले. आई रागाने खुर्चीवरून उठली आणि जलद पावलांनी खोलीतून बाहेर पडली. दार बंद झाले आणि खोलीत शांतता पसरली. शीतल तिच्या आईकडे आश्चर्याने पाहत राहिली. ती अस्वस्थ झाली. त्याचे डोळे जमिनीवर स्थिर होते आणि तिच्या मनात प्रश्नांचे वादळ उठत होते की भावाने असे काय केले की ज्यामुळे ती त्याला माफ करू शकत नाही. शीतल विचार करत होती, खरे तर या सर्व कटुतेचे मूळ शीतलचा मोठा भाऊ रोहनशी जोडलेले होते. रोहन त्याच्यासोबत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नीता नावाच्या मुलीवर प्रेमात पडला होता. नीता एका गरीब कुटुंबातील होती, पण तिच्यात संस्कार आणि साधेपणाचे गुण होते आणि रोहन तिच्याकडे आकर्षित झाला. पण शीतलची आई कांताच्या मनात काही वेगळेच स्वप्न होते. तिला पूर्ण विश्वास होता की तिचा मुलगा तिच्या इच्छेविरुद्ध कधीही काही करणार नाही आणि ती जिथे कुठेही म्हणेल तिचा मुलगा तेथेच लग्न करण्यास तयार होईल. कांताला रोहनचे लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी करायचे होते. एक अशी मुलगी जी केवळ सुंदरच नाही तर तिच्यासोबत इतके काही आणेल की तिला समाजात प्रतिष्ठा मिळू शकेल, जेणेकरून ती तिच्या मैत्रिणींना अभिमानाने सांगू शकेल की ही माझी सून आहे, जी खूप सुंदर आहे आणि खूप श्रीमंतसुद्धा आहे.
त्यांनी रोहनसाठी एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी देखील निवडली होती, जी तिच्यासोबत मोठा हुंडा आणेल आणि जी त्यांची स्वप्न सत्यात उतरवू शकेल. कांताताईंनी रोहनला हे सांगितले तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला, आई, मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो. मला तू निवडलेल्या मुलीशी लग्न करायचे नाही. कांताताईंनी आश्चर्याने विचारले, तू काय म्हणालास रोहन? जणू काही तिने ते ऐकले, पण ती स्वीकारू शकत नव्हती. एका झटक्यात पत्त्याच्या गठ्ठ्यांसारखे कोसळले आणि जेव्हा तिला कळले की ती मुलगी एका गरीब घरातील आहे, तेव्हा तिचा राग अनावर झाला. रोहनने त्याच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कांताताईंचे मन त्यावेळी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दुसरा कोणताही मार्ग न सापडल्याने एके दिवशी रोहनने कोर्टात लग्न केले आणि नीताला घरी आणले. पण जेव्हा तिने तिचा मुलगा रोहन आणि ती मुलगी नीता यांना वधूवर म्हणून एकत्र पाहिले, तेव्हा कांताचा हट्टीपणा आणि अहंकार उफाळून आला. कांताने त्यांना पाहताच तिने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले, रोहन, एकतर तुला या मुलीला सोडून द्यावे लागेल किंवा मला. रोहनने त्याच्या आईच्या पाया पडून माफी मागितली आणि नीताला तिची सून म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. पण कांताने डोळे फिरवले. ती काहीही ऐकण्यास तयार नव्हती. रोहनला खात्री होती की त्याच्या आईचा राग हा कायमचा राहणार नाही. ती फक्त काही काळासाठी रागवली आहे. पण जेव्हा तिला नीताचा साधा स्वभाव, तिचा साधेपणा, तिची नम्रता कळेल, तेव्हा आई नीताला नक्कीच स्वीकारेल. पण लवकरच त्याच्या आशा निराशेत बदलू लागल्या. कांताताईचे निशाबद्दलचे वागणे दिवसेंदिवस कठोर होत चालले होते. शीतलनेही तिच्या आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कांताताई ऐकायला तयार नव्हत्या. रोहन एका वाईट परिस्थितीत अडकला होता. अखेर लग्नाच्या 2 आठवड्यानंतर निराश होऊन तो त्याच्या पत्नीचा हात धरून घराबाहेर पडला. नंतर त्याला चांगली नोकरी मिळाली आणि तो दुसऱ्या शहरात गेला. त्याला माहीत होते की त्याची आई तिच्या हट्टासमोर काहीही हार मानणार नाही. शेवटी त्याने सर्व काही वेळेवर सोडले. आईचा राग असूनही रोहन दरमहा आईला न चुकता पैसे पाठवत होता. तो त्याची बहीण शीतलमार्फत घराची देखरेख ठेवत असे आणि कधीकधी स्वतः त्याच्या आईला फोन करत असे. प्रत्येक वेळी त्याची आई त्याचा नंबर पाहत आणि कॉल डिस्कनेक्ट करत असे. कांताची मुलगी शीतल देखील प्रेमविवाह करत असली तरी कांताला या नात्याला कोणताही आक्षेप नव्हता, कारण शीतलच्या सासूसासऱ्यांची स्थिती नीतापेक्षा चांगली होती. अखेर शीतलच्या लग्नाचा दिवस आला. घरात आनंदाचे वातावरण होते. रोहनने शीतलच्या लग्न खर्चासाठी त्याच्या आईच्या खात्यात आधीच पैसे जमा केले होते. कांताने तयारीत कोणतीही कसर सोडली नव्हती, पण तिच्या डोळ्यात एक शून्यता स्पष्टपणे दिसून येत होती. तिने तिचा मुलगा रोहन आणि सून नीता यांना शीतलच्या लग्नाला बोलावले नव्हते. शीतल तिच्या आईला अनेकदा म्हणाली, आई, दादाला बोलव ना, हे माझे लग्न आहे आणि जर तो इथे नसेल तर ते अपूर्ण वाटेल. पण कांता प्रत्येक वेळी हा विषय टाळत असे. पण रोहन एक माणूस होता जो त्याच्या मनाचे ऐकत असे. शीतलला खात्री होती की तो मला आशीर्वाद देण्यासाठी नक्की येईल, अगदी थोड्या वेळासाठी तरी. आणि तेच घडले. जेव्हा शीतल वधूच्या पोशाखात खोलीत बसली होती, तेव्हा रोहन त्याच्या पत्नीसह तिच्या खोलीत आला. त्याला पाहून शीतलच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. दादा, तू आलास? मला माहीत होते तू मला भेटल्याशिवाय राहू शकणार नाही. नीतानेही शीतलला मिठी मारली आणि म्हणाली, तू खूप सुंदर दिसत आहेस शीतल, नेहमी आनंदी राहा. रोहनने आईकडे पाहिले, पण कांताने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला. म्हणून रोहनने शीतलच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि आपल्या पत्नीसह निघून गेला. लग्नाची विधी पूर्ण झाली आणि शीतल तिच्या सासरच्या घरी पोचली. एक नवीन घर, नवीन लोक आणि नवीन जीवन तिच्यासमोर उभे होते. तिच्या सासरच्या घरी तिचे छानपैकी स्वागत झाले. तिच्या सासरच्यांनी तिला मुलीसारखी मिठी मारली. लग्नाची विधी पूर्ण झाल्यानंतर सर्वजण थकले होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या हास्य आणि विधींच्या गोंधळानंतर सासरच्या घरातले सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची किरणे खिडकीतून खोलीत पसरली आणि शीतलचे डोळे हळूहळू उघडले. तेव्हा तिचा फोन जोरात वाजला. स्क्रीनवर आईचे नाव पाहून तिने फोन उचलला. शीतल फोनवर आईला म्हणाली, आई, तुला इतक्या सकाळी माझी आठवण कशी आली? कांताच्या आवाजात तेच परिचित वक्तृत्व होते. अगं शीतल, तू तुझ्या सासरच्या घरी पोचली आहेस. मला सांग, तिथे सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहे ना?
शीतल हसून म्हणाली, आई इथे सगळे ठीक आहे, माझी काळजी करू नकोस. मी आत्ताच उठली आहे आणि मला तयारी करावी लागेल. माझ्या सासूबाई म्हणत होत्या की आज काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची विधी आहे. हे ऐकताच कांताचा आवाज अचानक कडक झाला. हे लोक तुला पहिल्या दिवसापासूनच कामावर ठेवतील का? मी तुला सांगितले होते. शीतल, तुझी सासू खूप हुशार आहे. तिने सर्वांसमोर सांगितले होते की ती तुला सून नाही तर मुलीसारखी ठेवेल आणि आता तुला मुलगी म्हणून ते तुला घरात मोलकरीण बनवतील. तुला कोणतेही काम करण्याची गरज नाही. समजले का शीतल? शीतलने तिच्या आईचे ऐकले आणि क्षणभर विचार केला. ती काहीतरी बोलणारच होती. तेवढ्यात अजय बाहेर आला. शीतलने पटकन त्याला म्हटले, ठीक आहे आई, मी तुझ्याशी नंतर बोलते आणि फोन ठेवला. अजय हसून म्हणाला, शीतल काय म्हणत होती आई? शीतलने किंचित हसून प्रश्न टाळला. काही नाही, ती फक्त माझ्या तब्येतीबद्दल विचारपूस करत होती. आणि ती उठून तयार होण्यासाठी निघून गेली. काही वेळाने अजय देखील तयार झाला, पण त्याने पाहिले की शीतलच्या कपाळावर काहीतरी टेन्शन होते. अजयने तिच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिलं आणि प्रेमाने विचारलं, तुला काही काळजी आहे का? काळजी असेल तरी करू नकोस. आपल्या घराचे वातावरण खूप वेगळे आहे. बाबांचे वागणे इतके चांगले आहे की ते कधीही मोठ्या आवाजात बोलत नाही. जणू राग त्यांच्या स्वभावातच नाही. आणि आईबद्दल तर मी काय बोलू, तू तिचा स्वभाव स्वतः पाहू शकते. आता आपण बाहेर जाऊया का? सर्वजण वाट पाहत असतील. शीतल काहीच बोलली नाही. तिने फक्त हलकेसे स्मितहास्य करून मान हलवली. ती खोलीतून बाहेर पडताच ताज्या पराठ्यांचा आणि देशी तुपाचा सुगंध हवेत दरवळत होता. दोघांनीही सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. तेवढ्यात शीतलच्या सासू शांताताईंनी तिला हाक मारली, ये बाळा शीतल, नाश्ता तयार आहे. शीतल थोडीशी संकोचली, पण शांताताई हसल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, तुम्ही दोघे बसा, मी तुमच्यासाठी गरम नाश्ता आणते. तेवढ्यात पाहुण्यांमध्ये बसलेली एक वृद्ध महिला, कदाचित त्यांची नातेवाईक असेल, ती थोडीशी विनोदाने, थोडीशी व्यंगात्मकपणे म्हणाली, शांता, हे काय आहे? तुझ्या सुनेने पदर देखील घेतला नाही. सुना असे डोके उघडे ठेवून फिरत नाहीत. काळ बदलला असेल पण चालीरीती बदलणार नाहीत, बरोबर ना? शीतल क्षणभर थक्क झाली. तिला त्यावेळी असे वाटले की तिची सासू तिला या चुकीबद्दल फटकारेल. पण शांताताईंनी सहज उत्तर दिले, आहो आत्याबाई, तुम्ही या घरात दीपाला कधी पदर घेताना पाहिले आहे का? दीपा ही शांताताईंची मुलगी आणि अजयची मोठी बहीण, जी विवाहित होती. आत्या आश्चर्याने म्हणाली, ती या घराची मुलगी आहे, ती का पदर घेईन? तर मग शांताताई शीतलच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, तर मग आजपासून शीतल देखील या घराची आणि माझ्या मुलीसारखीच आहे. आणि माझ्यासाठी जशी माझी दीपा आहे तशीच ही देखील आहे. या घरात मुलगी आणि सून समान आहेत. मग तिला या नियमांची काय गरज आहे? काही क्षण खोलीत शांतता होती. सासूचे शब्द शीतलच्या कानातून थेट तिच्या हृदयात शिरले. तिला आत एक सुखद अनुभूती येऊ लागली. जणू काही बर्फाळ हिवाळ्यात तिच्या शरीरावर सूर्य पडला आहे. ही तीच सासू होती जिच्याबद्दल आईला 100 शंका होत्या. नाश्त्यानंतर सासू आणि सून दोघांनी मिळून हलवा बनवला आणि सर्वांना वाढला. सर्व विधीनंतर शीतल आणि अजय काही दिवस प्रवासासाठी बाहेर गेले. त्यांनी सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये घालवलेले ते 10 दिवस त्यांचा एक असा अनुभव होता जो ती कधीही विसरू शकत नव्हती. अजयचे प्रेम, त्याचा खोडकरपणा आणि शीतलचा प्रत्येक क्षणातील जगण्याचा उत्साह, ते दोघेही एका मजबूत नात्यातील बंधनात बांधले गेले. ते घरी परत आल्यावर शीतल पुन्हा शिक्षिकेच्या नोकरीत रुजू झाली. पण शीतल घरी परतल्यानंतर थकलेली असूनही ती शांताताईंना स्वयंपाकात मदत करायची. शांताताईंनी तिला सांगितले, तू दिवसभर शाळेत मुलांची काळजी घेतेस, इतके काम करतेस, मग तू थकून जातेस. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी स्वतः तुला सांगेन. शीतल, हे घर तुझे आहे. तू तुझ्या पालकांच्या घरी राहतेस, तितक्याच आरामात इथे राहा. तुम्ही दोघेही तुमचे आयुष्य आनंदाने जगा, हे माझ्यासाठी पुरेसे आहे. तू घरच्या कामाची काळजी करू नकोस. शीतलने चाकू खाली ठेवला आणि म्हणाली, नाही आई, असे काही नाही आहे. तुम्ही दिवसभर घरात व्यस्त राहता. मला तुमच्यावर पूर्ण भार टाकणे आवडत नाही. मला फक्त थोडीफार तरी तुमची मदत करू द्या. तिचे शब्द शांताताईंच्या मनाला भिडले. शांताताईंनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, बाळा, तू एक काम कर. तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. माझ्याकडे मदत करण्यासाठी एक मोलकरीण आहे. आणि हो,
जर तुला कधी वाटले तर तू जेवण बनवू शकतेस, पण तणावाखाली येऊन काहीच करू नको. मला स्वयंपाक करायला आवडते. आणि ऐक, तुला माहीत नाही की तू कामावर गेल्यावर तुझे सासरेही स्वयंपाकघरात पाऊल ठेवतात आणि मला मदत करतात. शीतल आश्चर्याने म्हणाली, खरंच आई? बाबा स्वयंपाक करतात का? ती आश्चर्यचकित झाली. शांता हसून म्हणाल्या, हो बाळा, काल तू भाजी खाल्लीस ती तुझ्या सासऱ्यांनी बनवली होती. तू त्यांची खूप स्तुती करत होतीस. तिच्या हास्यात एक निरागस मजा होती. शीतल स्वतःला खूप नशीबवान समजत होती की तिला असे सासर मिळाले. एका संध्याकाळी शीतल शाळेतून घरी परतली तेव्हा तिने पाहिले की तिची सासू आणि सासरे स्वयंपाकघरात एकत्र काहीतरी बनवत होते. शीतल स्वयंपाकघरात आली. तिला पाहताच सासरे म्हणाले, ये बाळा, आज तुझ्यासाठी खास पकोडे बनवले जात आहेत. शांताताईंनी एक पकोडा उचलला आणि शीतलला खायला दिला. ती हसली आणि म्हणाली, वा बाबा, तुम्ही खूप छान पकोडे बनवता. बाबा म्हणाले, माझी स्तुती करू नकोस बाळा, नाहीतर दरवेळी शांता मला पकोडे तळायला सांगेल. सासरे हे बोलताच घरात हास्य पसरले आणि त्यावेळी शीतलला असे वाटू लागले की ती या घराची खूप जुनी सदस्य आहे. मी या घरात एक सून आहे आणि सासरचे असे मला जाणवू देखील देत नाही. तेवढ्यात शीतलचा फोन वाजला. तेव्हा सगळे अजूनही हसत होते. तिने फोन उचलला. पलीकडून कांताचा आवाज आला. आई म्हणाली, शीतल, लग्नानंतर तू तुझ्या आईला विसरलीस का? तुला माझी आठवणही येत नाही असे दिसते. ती शांत आवाजात म्हणाली, असे काही नाही आहे आई. काल तू फोन केलास तेव्हा आम्ही सगळे जेवत होतो. मी तुला सांगितले होते की मी नंतर बोलेन. कांताचा आवाज अधिकच तीव्र झाला. अरे हो हो, सगळे जेवत होते आणि तू स्वयंपाकघरात उभी राहून त्यांना वाढत होतीस. मी तुला किती वेळा सांगितले आहे, शीतल, त्यांच्या घरात मोलकरीण बनू नकोस. जेव्हा जेव्हा कामाची गरज पडेल तेव्हा आजारी असल्याचे नाटक कर. शीतलचे मन खवळले. ती संयमाने म्हणाली, आई, असे काही नाही आहे. मी तुला सांगितले होते, माझे सासरचे लोक खूप चांगले आहेत. इथं मला कोणीही कोणत्याही कामासाठी कधीही जबरदस्ती केली नाही. मला ते स्वतः करायचे होते आणि हे घर आता माझेसुद्धा आहे. ठीक आहे शीतल, तू मला हे सांग की तू मला भेटायला कधी येणार आहेस? ती क्षणभर गप्प राहिली. नंतर हळुवारपणे म्हणाली, ठीक आहे आई, मी आईंना विचारते आणि जर काही महत्त्वाचे काम असेल तर मी नक्की येईन. कांता म्हणाल्या, काय? आता तू मला भेटायला येण्यासाठी तुझ्या सासूची परवानगी घेशील का? आणि जर तिने नकार दिला तर तू येणार नाहीस? जर तू असेच सगळे करत राहिलीस तर तू कधीच स्वतःला तुझ्या सासूपासून वेगळे करू शकणार नाहीस. तुला कधी स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा स्वतःसाठी वेळ देखील मिळणार नाही. शीतल म्हणाली, आई, तू नेहमी तेच का म्हणत असते? मी तुला सांगितले होते की माझ्या सासूबाई तुझ्या विचारांसारख्या नाहीत. जर तुला त्यांच्याबद्दल काही शंका असेल तर एकदा इथे माझ्या घरी येऊन बघ. खरंच आई, मी सांगते, एकदा येऊन तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी बघ की माझी सासू कशी आहे. त्यांना पाहिल्यावर सासू कशी असावी हे तुलासुद्धा कळेल. कांताचा आवाज अधिक तीक्ष्ण झाला. पुरे झाले शीतल, तुझ्या सासूबाईच्या बाजूने इतके गुणगान गाण्याची गरज नाही. मला सगळे समजते. आता मी फोन ठेवतीये. फोन कट झाल्यानंतर शीतल ड्रॉइंग रूममध्ये परतली, जिथे शांता चहा पित होत्या. त्यांनी विचारले, कोणाचा फोन होता बाळा? शीतल म्हणाली, आईचा. शांताने क्षणभर दीर्घ श्वास घेतला आणि नंतर म्हणाली, तुझी आई एकटी राहते ना शीतल, त्या एकट्या कशा राहत असतील? आईची विचारपूस करत जा आणि त्यांना वेळोवेळी भेटायलासुद्धा जात जा. शीतलने काही संकोचाने मान हलवली. मग शांता म्हणाल्या, एक काम कर शीतल, उद्या तुझी शाळा बंद आहे. मग अजय तुला ऑफिसला जाताना तुझ्या आईच्या घरी सोडेन आणि संध्याकाळी तो परत येताना तुला घेऊन येईन. मग जेव्हा तुला शाळेतून सुट्टी मिळेल तेव्हा तू काही दिवस तुझ्या आईकडे जाऊन राहू शकते. शीतल म्हणाली, हो आई, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा शीतल तिच्या आईच्या घरी पोचली, तिने संपूर्ण दिवस शीतलशी गप्पा मारण्यात घालवला. शीतल संध्याकाळी अजयसोबत घरी परतली. दुसऱ्या दिवशी तिला शाळेत जायचे होते, पण ती सकाळ एका अज्ञात वादळासारखी आली. शीतल शाळेसाठी तयार होत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. पण आईचे नाव पाहून तिला आश्चर्य वाटले. ती कालच आपली भेट झाली, बोलणे झाले आणि आज इतक्या सकाळी काय झाले? तिने फोन उचलला आणि पलीकडून कांताचा वेदनादायक आवाज आला, शीतल, तू लवकर घरी ये. मी उठू शकत नाही. मला कळत नाही आहे की मी कशी घसरून पडले. मी मोठ्या कष्टाने तुला फोन लावला
आईचा आवाज ऐकून शीतल अजयकडे धावत गेली. अजय, आईला काहीतरी झाले, ती पडली आहे, लवकर चला. अजय लगेच उठला आणि शांताताईंना हाक मारली. आई, शीतलच्या आईला दुखापत झाली आहे. अजयने लगेच गाडी बाहेर काढली. शांता ही वेळ न घालवता शीतलसोबत जाण्यासाठी पटकन तयार झाल्या आणि तिघेही कांताच्या घराकडे निघाले. घरी पोचताच त्यांनी पाहिले की कांता जमिनीवर पडल्या होत्या. वेदनेने ओरडत होत्या. त्यांचा चेहरा घामाने भिजला होता आणि वेदनेपेक्षा त्यांच्या डोळ्यात असहाय्यता जास्त होती. तिघांनी मिळून कांताला बेडवर बसवले. शांताताई लगेचच परिस्थिती समजून, असे दिसते की अंतर्गत दुखापत झाली आहे, आपण यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन जाऊया. रुग्णालयात तपासणी करण्यात आली. एक्सरे देखील काढण्यात आला. डॉक्टरांनी सांगितले, दुखापत थोडी खोल आहे, काही आठवड्यांची कडक विश्रांती आवश्यक आहे. कोणताही धक्का किंवा निष्काळजीपणा परिस्थिती आणखी बिकट करू शकतो. शीतलने तिच्या आईचा हात धरला. कांताचे डोळे ओले होते, पण त्या 10 सेकंद गप्प राहिल्या. शांताताई कांताच्या डोक्याला हात लावत म्हणाल्या, तणाव घेऊ नका शीतलच्या आई. शीतल आणि अजय इथेच आहेत, ते सगळे काही सांभाळतील. शीतल म्हणाली, मी काही दिवस आईसोबत राहीन. मी घरातील कामे पाहीन आणि त्यांची काळजी घेईन. हे ऐकून शांताताई म्हणाल्या, अरे नाही शीतल, बाळा, तू सगळे एकटी कशी सांभाळशील? आपण एक काम करू, तुझ्या आईला आपण आपल्या घरी घेऊन जाऊ. तिथे सगळे असतील, तू, मी, अजय. जर आपण एकत्र त्यांची काळजी घेतली तर त्या लवकर बऱ्या होतील. कांताने सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण वेदना आणि अशक्तपणाने तिला शांत केले. अजयने लगेचच रुग्णालयातील सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. मग सर्वांनी मिळून कांताला गाडीत बसवले आणि त्यांना घरी आणले. शीतलने शाळेतून 1 आठवड्याची सुट्टी घेतली. आता तिचे संपूर्ण लक्ष तिच्या आईच्या काळजी घेण्यावर होते. ती तिच्या आईची औषधं आणि इतर सुविधांची काळजी घेत होती आणि शांताताई स्वयंपाकघर सांभाळत होत्या. शांताताई एका बहिणीसारखी कांताची काळजी घेत होत्या. त्यांच्यासाठी गरम गरम नाश्ता करून द्यायच्या, त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करायच्या. कांता, जी आत्तापर्यंत स्वतःला इतरांपेक्षा वेगळी आणि श्रेष्ठ मानत होती, ती त्यांची मदत घेत असताना पहिल्यांदाच थोडी लहान वाटत होती. कांता संकोचीन म्हणाली, शांताताई, तुम्ही स्वतःला त्रास का करून घेताय? मग शांताताई म्हणाल्या, कसला त्रास? तुम्ही माझ्या शीतलच्या आई आहात, म्हणून तुम्ही सुद्धा माझ्यासाठी आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात. तुम्ही निश्चिंतपणे इथे राहा, कसलाही संकोच बाळगू नका आणि काही काळजी देखील करू नका. 1 आठवडा उलटून गेला होता. कांता अजूनही शीतल आणि अजयच्या घरी होत्या. दुखापतीचा त्रास आता थोडा कमी झाला होता, पण त्या अजूनही व्यवस्थित उठून बसू शकत नव्हत्या. आज शनिवारची रात्र होती, म्हणून दर शनिवारीप्रमाणे आजही सर्वजण एकत्र बसून चित्रपट पाहणार होते. अजय आणि शीतल कांताला व्हीलचेअरवर बसवून बैठकीच्या खोलीत घेऊन आले, जिथे टीव्ही होता. शांताताईंनी आधीच टेबलावर पॉपकॉर्न ठेवले होते. टीव्ही स्क्रीनवर एक जुना विनोदी चित्रपट सुरू होता. शांताताई सर्वांना पॉपकॉर्न वाटून चित्रपटातील मजेदार दृश्यांचा आनंद घ्यायच्या. शीतल आणि अजय मजेदार संवादावर भाष्य करू लागले, तर सासरे मोठ्याने हसायचे. खोली हास्याने गुंजत होती. कांता शीतलच्या घरातील वातावरण पाहून भारावून गेली. त्या रात्री कांता झोपू शकल्या नाही. शीतलच्या घराचे वातावरण पाहून तिला आश्चर्य वाटले. येथील सर्वांमध्ये एक अनोखे प्रेम होते. कोणतेही बंधन नाही, कोणताही ताण नाही, फक्त खऱ्या मनाची जवळीक. हे लोक शीतलवर खूप प्रेम करत होते. ते तिची प्रत्येक लहान सहान गोष्टीची एखाद्या स्वतःच्या मुलीप्रमाणे काळजी घेत होते. कधी कधी तिला वाटायचे की ती दुसऱ्या जगात आली आहे, पण हे जग तिच्या इतके जवळचे वाटले की तिच्या मनात एक अज्ञात शांतता निर्माण होऊ लागली. हे घर फक्त विटा आणि दगडांची रचना नव्हती, तर ते घर ज्याचा पाया प्रेमळ नाते संबंधांवर आधारित होता. येथे तणावाचा कोणताही मागमूस नव्हता. प्रत्येक कोपऱ्यातून आनंदाचा किलबिलाट होता. आता कांताला तिच्या विचारांची लाज वाटू लागली. ती विचार करू लागली की मी खूप चुकीचे वागत होते. मी इतकी वेडी झाले होते की माझ्या मुलीला ह्या कुटुंबापासून वेगळे होण्यास सांगत होते. पण आता शीतलची 1 आठवड्याची सुट्टी संपली. शाळेतून फोन आला आणि एक विशिष्ट शिक्षिका म्हणून तिची उपस्थिती आवश्यक होती. तिने फोन ठेवताच तिला काळजी वाटू लागली की मी शाळेत गेल्यानंतर माझ्या सासू घरातील कामे आणि माझ्या आईची काळजी हे सर्व एकटं कशा सांभाळतील. त्यावेळी शांताताई तिथे बसल्या होत्या. त्यांनी विचारले, काय झाले बाळा?
तेव्हा ती म्हणाली, आई, शाळेचा वार्षिक कार्यक्रम जवळ आला आहे. व्यवस्थापनाकडून फोन आला होता, मला जायला हवे, पण मी तुमच्या एकटीवर भार टाकून कसे जाऊ? तिच्या डोळ्यातील काळजी आणि आवाजात लपलेले ओझे स्पष्ट दिसत होते. शांताताई म्हणाल्या, शीतल बाळा, आम्ही इथे सगळे आहोत, काही अडचण नाही. शांताताई हसून तिला सांत्वन देत होत्या. शीतल, तू काळजी न करता शाळेत जा, मी इथे आहे आणि मोलकरीनही गावातून परतली आहे. आम्ही दोघेही तुझ्या आईची पूर्ण काळजी घेऊ. तुझे काम महत्त्वाचे आहे आणि आईची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. आम्ही दोघेही त्यांची काळजी घेऊ. शीतलने शांतपणे त्यांच्याकडे पाहिले. शांताताईंनी सांगितलेल्या एका गोष्टीने शीतलला दिलासा मिळाला. ती म्हणाली, ठीक आहे आई, मी उद्यापासून शाळेत जाईन. शांताताईंनी तिला सांगितले, तू पूर्ण एकाग्रतेने तुझे काम कर आणि इथली काळजी करू नको. सासू आणि सुनेमधील संभाषण ऐकून कांताच्या डोळ्यात पाणी आले. शीतल दुसऱ्या दिवसापासून शाळेत जाऊ लागली. नंतर शांताताईंनी तिच्या पतीसोबत घराची खूप चांगली काळजी घेतली. त्यांनी कांताची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. वेळेवर औषधे, त्यांच्या आवडीचे जेवण आणि प्रत्येक सुविधांची काळजी घेतली. हळूहळू कांताची तब्येत सुधारू लागली. तिच्या तब्येतीसोबतच तिचा स्वभावही मृदू होऊ लागला. पूर्वी ती तिचा मोकळा वेळ तिच्या मैत्रिणीसोबत घालवत असे, जिथे लोक एकमेकांच्या वाईट गोष्टींबद्दल बोलण्यात आणि त्यांची स्थिती दाखवण्यात व्यस्त असायचे. आता शांताताईंसोबत बसून कांता सत्संग ऐकत असे. कधी कधी ती ध्यानातही बसत असे. हा बदल पाहून शीतल आनंदी झाली. आता कांता जवळजवळ पूर्णपणे बरी झाली होती. त्या थोडे चालायलाही लागली होती. एके दिवशी संध्याकाळी शांताताई आणि कांता सोप्यावर एकत्र बसल्या होत्या. हातात चहाचे कप घेऊन कांता हळुवारपणे म्हणाल्या, शांताताई, आता मी विचार करत आहे की मी माझ्या घरी आता परत जावे. शांताताईंनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, का ताई, इथेच थांबा, मी इथे तुमच्यासोबत आहे. शीतल इथे आहे, अजय आहे, आपण सर्व इथे आहोत. घरी गेल्यावर तुम्ही एकट्या स्वतःला कशा सांभाळणार? तुम्हाला अजून विश्रांतीची गरज आहे. कांताने एक दीर्घ श्वास घेतला. त्यांची काळजी पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तुमचे बरोबर आहे ताई, इथे राहून दिवस कसे गेले हे मला कळले नाही. मी तुमच्या सर्वांची खूप आभारी आहे. जर तुम्ही सर्व नसता तर मी एकटी स्वतःला कशी सांभाळू शकले असते. माझे रिकामे घर मला कधी कधी खायला उठते, पण मी काय करू, माझे नसीब वाईट आहे. प्रथम शीतलचे वडील मला सोडून गेले. नंतर माझा मुलगा, ज्याला मी वाढवले, त्यानेही माझा विश्वासघात केला. मला रोहनसाठी मुलगी निवडायची होती, त्यात माझी काय चूक होती? ते इतक्या चांगल्या कुटुंबातील होते. समाजात त्यांची चांगली प्रतिष्ठा होती. त्यांच्याकडे खूप संपत्ती होती. पण रोहन माझे काही ऐकायला तयार नव्हता. आता माझे त्याच्याशी कोणतेही नाते नाही. मी त्याच्याशी बोलत नाही. हे सांगताना कांताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांताताईंनी त्यांच्याकडे खोलवर पाहिले आणि म्हणाल्या, पण कांताताई, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही कधी रोहनचे ऐकण्याचा प्रयत्न केलात का? तुम्ही कधी त्याच्या पसंतीच्या मुलीला समजून घेण्याचा किंवा ओळखण्याचा प्रयत्न केलात का? कांता, प्रत्येक आईचे हृदय सारखेच असते. तुम्हाला जे हवे होते ते चुकीचे नव्हते, पण आपल्या मुलांवरील प्रेमात आपण कधी कधी हे विसरतो की ते त्यांच्या आयुष्याबद्दल चांगले निर्णय घेऊ शकतात. आपण फक्त त्यांच्यासाठी एक मार्ग तयार करू शकतो, पण त्यांना त्यावर चालावे लागते. जर ते स्वतःच्या मार्गावर आनंदी असतील तर आपणही आनंदी असायला हवे ना. कांता गप्प राहिल्या. जणू काही तिच्याकडे यावर उत्तर नव्हते. कांताच्या नजरा काही क्षण दूर कुठेतरी स्थिर राहिल्या. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजले शांताताई, पण माझ्याही काही इच्छा होत्या. मलाही समाजात डोके वर करून चालायचे होते. शेवटी लोकांमध्ये आपलाही काही आदर मान सन्मान आहे की नाही. एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न करून त्याने मला कुठेही तोंड दाखवण्यासाठी जागा ठेवली नाही. माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात. त्यांनी माझ्या चेष्टा केली. हे सर्व रोहन आणि त्या मुलीमुळे घडले. थोडासा आदर, थोडासा दर्जा हवा, हा गुन्हा आहे का? शांताताई म्हणाल्या, कांता जी, हीच तुमची सर्वात मोठी चूक होती. तुम्हीच मला सांगा की समाजाच्या प्रभावाखाली येऊन तुमचे नाते बिघडवणे योग्य होते का? ज्यांना तुम्ही तुमचे मित्र समजतात ते तुमचे सर्वात मोठे शत्रू आहेत. तुम्हाला हे समजले नाही. हे ऐकून कांता स्तब्ध झाल्या. मग शांता आत्मविश्वासाने म्हणाल्या,
कांता, कधीकधी आयुष्य आपल्या मनाप्रमाणे चालत नाही, पण कधीकधी ते ज्या पद्धतीने चालते ते सर्वोत्तम असल्याचे सिद्ध होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. अजयसाठी एका उच्च पदस्थ कुटुंबातून लग्नाचा प्रस्ताव आला होता. ती मुलगी खूप सुंदर, सुशिक्षित होती. ती तिच्या वडिलांचा व्यवसाय त्यांच्यासोबत सांभाळत होती. संपत्तीची काहीच कमतरता नव्हती. आम्हाला सर्वांना वाटले की हे नाते अजयसाठी योग्य आहे, पण अजयने या प्रस्तावात स्पष्टपणे नकार दिला आणि कारण विचारल्यावर त्याने आम्हाला सांगितले की तो शीतलवर प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यासोबत राहण्याची त्याची इच्छा होती. आम्हाला अजयच्या निर्णयाचा आदर आहे, कारण आम्हाला त्यावेळी त्याचा आनंद खूप महत्त्वाचा वाटला. जर आम्ही त्यावेळी संपत्तीच्या मागे धावलो असतो तर कदाचित ते नाते तर घडले असते, परंतु माझ्या मुलाचे आनंद त्यात समाविष्ट झाले नसते आणि मला आयुष्यभर त्याचा पश्चाताप राहिला असता. जे काही झाले ते चांगल्यासाठी होते. इतक्या श्रीमंत कुटुंबातील मुलगी कदाचित आमच्या घरात राहू शकली नसती. आज जेव्हा मी माझ्या मुलाला त्याच्या पत्नीसोबत आनंदी पाहते, तेव्हा मला त्या दोघांना पाहून माझ्या मनाला शांतता मिळते. जर तो आनंदी असेल तर मग आम्हाला आयुष्यात दुसरे काय हवे? पण कांताताई, तुम्ही अगदी उलट केले. तुम्ही पैशाला प्राधान्य दिले आणि तुमच्याच मुलाशी नाते तोडले. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जेव्हा त्या महत्त्वाच्या बनवल्या जातात तेव्हा त्या आयुष्याला ओझे बनवतात आणि तुम्ही ही चूक केली आहे. पैसा येतो आणि जातो, पण आनंद ही अशी गोष्ट आहे जी पैशाने मिळवता येत नाही. काही वेळ शांत राहिल्यानंतर शांताताई पुन्हा म्हणाल्या, मी एक गोष्ट सांगू का? तुमचा मुलगा अजूनही तुमच्या खूप जवळ आहे. शीतल मला म्हणाली की तो तुमच्या घराचा सर्व खर्च सांभाळतो. तो अनेकदा शीतलला फोन करतो. शीतल आणि अजयशी बोलतो. त्यांच्या तब्येतीबद्दल विचारतो आणि तुमच्याबद्दल देखील. ज्या दिवसापासून तुम्ही पडला होतात, तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या दिवसापासून तो तुमच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मला दररोज फोन करतो. तुम्ही गृहीत धरले की तो तुम्हाला सोडून गेला आहे, पण सत्य हे आहे की तुम्हीच त्याला स्वतःहून दूर ढकलले आहे. कांताचे मन अशांत होते. तिचे ओठ हलले, पण शब्द बाहेर पडले नाही. कांताचे डोळे अश्रूंनी भरले. त्यांना काहीतरी बोलायचे होते, पण त्यांच्या स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागली. त्या फक्त शांतपणे ऐकत होत्या. अनेक वर्षापासूनचा एक हट्टीपणा आज तो वितळू लागला होता. कांताने शांताताईंचा हात धरला आणि बराच वेळ काहीही न बोलता खूप काही सांगितले. कांताला त्या रात्री झोप आली नाही. सकाळी जेव्हा शीतल उठली तेव्हा तिने पाहिले की तिची आई शांतपणे घरी जाण्याची तयारी करत आहे. तिने विचारले, काय झाले आई, तू कुठे जात आहे? आई म्हणाली, बाळा, मी माझ्या घरी आता परत जात आहे. आता मी पूर्णपणे बरी झाली, काळजी करू नकोस. शीतल आश्चर्यचकित झाली. तिच्या आवाजात काळजी होती, पण कांता फक्त म्हणाल्या की मी तुला खूप दिवसांपासून त्रास देत आहे. आता मला घरी जावे लागेल. आधीच खूप उशीर झाला आहे. सर्वांनी त्यांना आणखी काही दिवस राहायला सांगितले, पण त्या नाही म्हणाल्या. शेवटी अजयने त्याच्या गाडीत कांताताईंना घरी सोडले. काही वेळाने शीतलने तिच्या आईला फोन केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिला काळजी वाटू लागली. बराच वेळ झाला तरी आई फोन का उचलत नाही? संध्याकाळ झालीच होती तेव्हा शीतलचा फोन वाजला आणि तिने लगेच फोन उचलला, पण पलीकडून जे शीतलने ऐकले त्यामुळे तिचे हृदय भारावून गेले. ती आश्चर्यचकित स्वरात म्हणाली, काय म्हणतेस आई? आणि मग अचानक फोन ऐकताच शीतल रडू लागली आणि खोलीतून बाहेर पडली. शांताताई आणि अजय तिला असे रडताना पाहून घाबरले. ते धावत आले. काय झाले शीतल, काहीतरी सांग. मग ती अचानक तिच्या सासूला मिठी मारत म्हणाली, आई, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही खूप छान आहात. असे म्हणत ती पुन्हा रडू लागली. शांताताईंना धक्का बसला. काय झाले बाळा? तर शीतलने त्यांना सगळं सांगितले. रोहन दादाचा फोन आला होता. तो सांगत होता की आई त्याच्या घरी आहे. आज तिला दारात पाहून भाऊ आणि वहिनी दोघेही आश्चर्यचकित झाले. हे ऐकून शांताताईंचे डोळे पाणावले. खरंच कांता त्यांच्यासोबत आहे? अजय म्हणाला, हे खूप छान झाले आहे शीतल. शीतल म्हणत होती, आईने फक्त भावाला मिठी मारली नाही तर त्याची माफी देखील मागितली. मग तिने वहिनीला मिठी मारली आणि वारंवार त्यांची माफी मागत राहिली. हे सगळे सांगत असताना रोहनदादा रडत होता. त्यानंतर मी आईशी बोलले. आई म्हणाली, शीतल, माझ्या डोळ्यांवर माझा अहंकार आणि पूर्वग्रहांचा पडदा होता. मी माझ्या सुनेबद्दल दोष शोधत राहिले, पण खरे तर दोष माझ्या विचारसरणीतच होते. तुला माहीत आहे, जेव्हा मी तुझ्या सासूशी बोलले
तेव्हा त्यांच्या शब्दांनी माझ्या अहंकाराच्या सर्व भिंती तोडल्या. आणि खरे सांगू शीतल, त्या दिवशी मला पहिल्यांदाच माझ्या चुका दिसल्या. आता मी माझा मुलगा आणि सुनेसोबत आहे आणि मी खूप आनंदी आहे. तुझ्या सासूने मला खूप काही शिकवले. आता मी माझ्या सुनेवरही तुझ्या सासू इतकेच प्रेम करेन. शीतलने डोळ्यात अश्रू आणत आपले शब्द संपवले. आता शांताताईचे स्वतःचे डोळेही ओले झाले होते. शांताताईंनी शीतलचे अश्रू पुसताना म्हटले, बघ बाळा, माफीमध्ये अशी शक्ती आहे जी नात्यांच्या एका भिंतीला घरात बदलू शकते. इथे फक्त एक छोटीशी फट होती. आता तुझे संपूर्ण कुटुंब तुझ्यासोबत असेल. आणि शीतलने तिच्या हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाली, आई, जे काम मी आजपर्यंत करू शकले नाही ते तुम्ही पूर्ण केलेत. तुमच्यामुळे आज माझे विखुरलेले कुटुंब पुन्हा बहरले आहे. देव सर्वांना अशी सासू देवो. प्रेक्षक मित्रांनो, हे सर्व काही आपल्याच आयुष्याशी निगडीत असते. काहींना चांगला अनुभव येतो तर काहींना वाईट. पण आपण जर चांगले, प्रेमाने, आपुलकीने वागलो तर कोणत्याच घरात भांडणे होणार नाहीत. तर प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.